स्त्रीवादाची प्रणिती होऊ शकते आणि आपण या अंगानं त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. कारण जेव्हा स्त्रीचं सामर्थ्य एक आई म्हणून पुढे येतं तेव्हा आपल्याला तो आदर्श नेमका आणि हेरलाच पाहिजे आणि तो आदर्श जिजाऊंकडून आपल्याला घेतला पाहिजे. हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं आणि ही तर त्यांचीच भूमी आहे. आपल्याला प्रत्येक क्षणी हे जाणवतच असेल की जर जिजाऊ हे करू शकतात तर मलाही हे करता येईल. आणि या अनुषंगाने प्रत्येक स्त्रीने स्वतःला सामर्थ्यशाली समजलं पाहिजे आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्या लेकरांवर या पद्धतीचा संस्कार करावा की कोणत्याही स्त्रीवर अन्याय होता कामा नये. प्रत्येक स्त्री ही सन्मानास पात्र आहे. प्रत्येक स्त्रीला बोलताना कोणत्याही अपशब्दाचा वापर तिच्या भाषेतून होऊ नये या बाबतीत कटाक्षाने आपण पाहिलं पाहिजे. ही भूमिका आपण जिजाऊकडून अपेक्षित आहे आणि ती घेतली पाहिजे. पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की हा जो राजकीय क्षेत्रामध्ये किंवा एका सामाजिक परिप्रेक्षामध्ये पूर्ण बदल घडवण्यासाठी जशी जिजाऊ आपल्याला पुढे आलेल्या दिसतात तसं पुढे आपल्याला पुरुष म्हणून का होईना परंतु जेव्हा ज्योतिबा बाहेर येतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की स्त्रीवादाची भूमिका घेऊन फक्त स्त्रियाच पुढे येत नाही तर पुरुष देखील येतात. ज्योतिबाने खऱ्या अर्थाने ही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ही सगळी आयाम आणि या सगळ्यांमध्ये स्त्रीवाद खऱ्या अर्थानं इथे ती मानसिकता स्त्रीवादाची खरी मानसिकता इथे पेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांना त्रास झालाच परंतु मात्र अनेक आघात केल्यानंतर ह्या साऱ्या शृंखला ज्या शृंखलांमध्ये इथली स्त्री दबलेली होती पिचलेली होती उपेक्षित होती शोषित होती आणि अशा या स्त्रीला खऱ्या अर्थानं तिचा आवाज प्रदान करण्यासाठी शिक्षणाचं खरं दालन त्यांनी मोकळं करून दिलं. आणि म्हणून फक्त स्त्रियाच ह्या स्त्रीवादाची भूमिका मांडत नाही तर पुरुष देखील मांडतात आणि त्यासाठी एक संपन्न वारसा आपल्याला मिळालेला आहे. त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं अभिमान वाटायला पाहिजे आणि हे शिकलो पाहिजे आपण. पुढे या ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा सावित्रीबाई आपल्याला पुढे येताना दिसतात तर त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या कृतीतूनच मुळे नवीन एक उदाहरण या सगळ्या जनमानसात ठेवलेलं आहे. त्यांनी कोणती लढाई लढली नाही असा एक प्रश्न येतो. त्यांनी केशवपणाच्या विरोधात म्हणा सतीप्रथेच्या विरोधात म्हणा शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा ज्या वस्त्या किंवा जी भावंड आपली गावकुसाबाहेर राहायची त्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या उपेक्षित आणि अस्पृश्य समजणाऱ्या त्या वस्त्यांमध्ये जाऊन ती माऊली त्या मुलांना तयार करते तिथल्या मुलींना तयार करते. हे काम अतुलनीय आहे याला तोड नाही. आणि म्हणून या माऊलीकडून आपल्याला सगळ्या बाबतीत खऱ्या अर्थानं स्त्रीवाद समजून घेतला पाहिजे. मग मुलाला एका ब्राह्मणाच्या पोटी एका ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला दत्तक घेण्यापासून तर आंतरजातीय त्याचा विवाह करून देण्यापर्यंत एवढंच नव्हे तर महिला सेवा संघाची स्थापना करून हळद कुंकू सारखा कार्यक्रम घेऊन तिथे फक्त उखाणे घेणे हा प्रोग्राम नाही तर सर्व जाती धर्माची बंधनं तोडून सर्व स्त्रिया एकाच सरळ रांगेत एका पंक्तीत एकाच स्थानी बसल्या पाहिजे. तिथे कुठलाही भेदाभेद राहू नये हा उदात्त विचार त्या माऊलीने आपल्यात पेरला आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपल्याला हे दाखवून दिलं की अशा पद्धतीने समाज सुंदर होतो. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला हा भेदाभेद दूर होतो मग तो पुरुष स्त्रीचा असो किंवा एका जातीचा दुसऱ्या जातीशी असो हा सगळा भेदाभेद ज्या वेळेला पूर्णपणे गळून पडेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं एका सुंदर समाजाची निर्मिती होत असते. आणि हा समाज खऱ्या अर्थानं एक आदर्श उभा करू शकतो. ही माऊली साहित्याच्या दृष्टीनं खूप पुढचं पाऊल घेते. म्हणजे ज्या काळात स्त्रिया लिहत नव्हत्या त्या काळात त्यांनी कविता रचल्या हो. दोन कविता संग्रह आले त्यांचे. त्यांनी त्या फुला पानांवर कविता केल्याच नाही. मुळे त्यांच्या कवितेचा विषय हा नेहमी फक्त मनुष्य होता मानव होता आणि हा मानव सर्वार्थानं संपन्न व्हावा सुखी व्हावा या अनुषंगानं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक न्याय भूमिका पेरणं खऱ्या अर्थानं समतेचं तत्व पेरण्यासाठी आणि विविध भावनानं त्याची बांधणी व्हावी यासाठी त्यांनी निबंध लिहिले लेख लिहिले. ज्योतिबांच्या सगळ्या साहित्यांचं संपादन करते ही माऊली. म्हणजे साहित्य क्षेत्रात एक नवीन वसा घेऊन जेव्हा या पुढे येतात तेव्हा साहित्य क्षेत्रामध्ये स्त्रीवादाची नवी परिवार त्यांनी उभी केलेली दिसते. पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा ताराबाई शिंदेच्या बाबतीत काय सांगावं. म्हणजे ताराबाईंचं लग्न जे झालं ते नारायण
वर्षी, परंतु आजही आपण त्यांना ताराबाई शिंदे याच नावाने ओळखतो. हिने आपली अलग एक वेगळी ओळख आपली निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणजे जरी लग्न झालं असलं, विधवा झाली असली तरी विधवा असली तरी तिचा आवाज कुणालाही दाबता आला, कारण अतिशय कुशाग्र असलेली, जवळपास 3 ते 4 भाषांवर आपलं प्रभुत्व असणाऱ्या ताराबाई या जेव्हा स्त्री पुरुष समता तुलना नावाचं पुस्तक लिहितात, तेव्हा त्या या व्यवस्थेवर अनेक प्रकारे आघात करतात, अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात. आजवरचे प्रश्न कोणत्याही स्त्रीला पडले असते, परंतु ते तिने कधीही तोंडापाटे बाहेर काढले नाही किंवा ते प्रश्न मांडण्याची हिंमत केली नाही. पहिल्यांदा स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या अंतर्गत ताराबाई आपल्याला असे प्रश्न विचारताना दिसतात की पुरुषी अहंकारावर चांगल्या प्रकारे त्यांनी भाष्य केलं, त्यावर लिहिलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी इथल्या व्यवस्थेला पुरुष प्रधान व्यवस्थेला हातरे दिले. त्यांचा उद्देश हा पुरुषांना आहत करणे, जखमी करणे किंवा त्यांच्या भावना दुखावणे हा मुळीच नव्हता. तर त्यांचा एकच उद्देश होता की माझ्या बांधवांनो, तुम्ही या स्त्रियांकडे एक जीव म्हणून बघा, एक माणूस म्हणून बघा आणि या माणूस म्हणून जेव्हा तुम्ही बघता तर त्या स्त्रीला तुम्ही सन्मानाचं जिनं बहाल कसं करता येईल, तिला सन्मानाने कसं वागवता येईल, तिच्यासोबत न्याय भूमिका कशी करता येईल, ठेवता येईल, या पद्धतीने आपण वागलो पाहिजे, या पद्धतीने आपलं कृत्य असले पाहिजे, हे सारे विचार ताराबाई आपल्याला मांडताना दिसतात. त्या पुनर्विवाहाचा विचार पुढे ठेवतात, शिक्षणाचा विचार पुढे ठेवतात आणि सातत्यानं त्या लिहित्या राहतात. म्हणजे साहित्यिक जगतामध्ये देखील त्यांनी खूप मोठी एक क्रांती घडवून दिली आणि त्यातूनच स्त्रीवादाचा विचार अतिशय पुष्ट झाला. मला चिठ्ठी आलेली आहे, बरंच काही